तर ज्यावेळी छातीत दुखतं त्यावेळी तो हृदयविकारच असतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण छातीत दुखलं की आपल्याला लगेच पळत डॉक्टरांकडे जावं लागतं. तर हृदयरोगाचं जे छातीत दुखणं असतं ते हृदयाच्या मध्यभागी, म्हणजे छातीच्या मध्यभागी जे दुखतं एका साईडला मध्यस्थितीतलं ते हृदयाचं दुखणं असतं. जर आपण फक्त डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला आपण जर बोटाने असं दाखवायला लागलं की इथं मला दुखतंय, तर ते जनरलाइज पेन असतं, ते लोकलाइज पेन असू शकत नाही. त्यामुळे हृदयविकाराचं पेन म्हणजे कोणीतरी तुमच्या छातीवर बसलं आहे, कोणीतरी तुमचा गळा दाबतं आहे, आतून तुम्हाला ते पेन होतं, अशा प्रकारच्या पेनला हृदयविकाराचा पेन किंवा हृदयविकाराच्या वेदना अशा आपण म्हणू शकतो. जर ते आपण हाताच्या बोटाने किंवा वरून जर लोकलाइज करू शकलो तर जनरली ते हृदयविकाराचा म्हणजे चेस्ट पेन हे हृदयविकारामुळे नसतं. त्यामुळं चेस्ट पेन व्हायची अशा वेळी बरीचशी कारणं असतात. बऱ्याच वेळा आपल्या छातीत दुखतं आणि तोंडाला पाणी सुटतं. तोंडाला पाणी सुटून ज्यावेळी छातीत दुखतं तर बऱ्यापैकी ॲसिडिटीमुळं, म्हणजे शरीरामध्ये इसोफेजल किंवा स्टमकमध्ये ज्यावेळी ॲसिडिटी वाढती त्याच्यामुळे होणारं तो छातीमध्ये दुखणं असू शकतं. काही वेळा आपल्याला मस्क्युलोस्केलेटल पेन, म्हणजे आपल्याला काही इजा झाली असेल, आपला कुठला हात झोपताना कुठेतरी हात डोक्याखाली राहिला असेल तरी आपल्याला छातीत दुखतं आणि ते मुवमेंट बरोबर वाढतं. म्हणजे जशी आपण मुवमेंट हाताची किंवा मुवमेंट करू किंवा आपण श्वास घेऊ अशा प्रकारचे मुवमेंट्स केला तरी ते छातीमध्ये दुखतं. तर त्याला हृदयविकाराच्या दुखण्याशी त्याचा संबंध नसतो. बऱ्याच वेळा ज्यावेळी आपला खोकला होते, सर्दी होती, ताप थंडी होती त्यावेळी आपल्याला प्लुरायटिस म्हणजे मायनर निमोनिया ज्यावेळी झालेला असतो त्यावेळी आपल्याला छातीमध्ये दुखू शकतं. जे हृदयविकाराचं दुखणं आणि हृदयविकार न असल्यामुळे छातीत दुखणं ह्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत आणि त्याच्यामुळं प्रत्येक छातीत दुखणं हे हृदयविकारामुळंच झालं आहे असं समजायची गरज नाही आहे. आपण थोडं ते समजून घेतलं की हृदयविकाराचं दुखणं हे कशा प्रकारचं दुखणं असतं तर आपण ते नक्कीच डिफरन्शिएट करायला शिकतो.